सोलापूर महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीकडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींना सुरुवात झाली आहे। शहरातील 26 प्रभागांमधील 102 जागांसाठी भाजपकडे तब्बल 1200हून अधिक इच्छुक उमेदवारांनी अर्ज दाखल केले असून भाजप कार्यालयात मुलाखतीसाठी मोठी गर्दी पाहायला मिळत आहे। भारतीय जनता पार्टी पक्षाकडून महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने इच्छुक उमेदवारांना पक्ष कार्यालयात मुलाखती घेण्यात आल्या। या मुलाखती आजपासून सलग 3 दिवस चालणार असून यामध्ये माजी नगरसेवक, नव्याने राजकारण येऊ इच्छिणाऱ्या तसेच इतर पक्षातून भाजपमध्ये प्रवेश केलेले इच्छुक उमेदवार सहभागी होत आहे। पक्ष संघटन मजबूत करण्याच्या दृष्टीने उमेदवारी काटेकोरपणे रोहिणी तडवळकर यांनी दिली। भाजपच्या निष्ठावंत आणि सक्रिय कार्यकर्त्यांना उमेदवारीत प्रथम प्राधान्य दिले जाईल असे स्पष्ट करतानाच शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेससोबत युतीबाबतही सूचक विधान करण्यात आले। राजकीय दृष्ट्या योग्य आणि सन्मानजनक प्रस्ताव आल्यास युतीबाबत निर्णय घेण्यात येईल असे मोठे वक्तव्य रोहिणी तडवळकर यांनी केले आहे। माननीय पालकमंत्री यांनी काल सोलापूरमध्ये आपल्या सगळ्यांची संवाद साधलेला आहे। त्याचबरोबर आमच्या शहरातले माननीय आमदार विजय देशमुख, माननीय आमदार सुभाष देशमुख, माननीय आमदार यांच्या माध्यमातून युतीच्या जे सन्माननीय प्रमुख आहेत त्यांच्या पक्षाचे त्यांना सन्मानपूर्वक बोलवलं जाईल। त्यांची जी जास्त मागणी असेल, त्यांचा प्रभाव ज्या भागात आहे त्यामध्ये जर त्यांनी उमेदवारांची मागणी केली ही जर योग्य पद्धतीने आपल्याला हाताळता आली, जी योग्य पद्धतीने केली तर त्यांचा नक्कीच आपल्याबरोबर युतीमध्ये समावेश केला जाईल आणि सर्वजण महायुती म्हणून आम्ही निवडणूक लढवू। आता आपल्याला जेव्हा त्यांना चर्चेला बोलवू तेव्हा त्यांची जागांची मागणी किती आहे, राष्ट्रवादीचा कुठल्या भागामध्ये प्रभाव आहे, त्यांच्या आत्ताचे किती नगरसेवक आहे, त्याचबरोबर शिवसेनेचा कुठल्या भागामध्ये जास्त प्रभाव आहे, त्यांचे आत्ता किती विद्यमान नगरसेवक आहेत, त्याच्यावरती तो क्रायटेरिया त्यांची मागणी याच्यामध्ये काहीतरी म्हणजे त्यांच्या मागणीप्रमाणे होईलच असं नाही। तर त्यांनी जर मागणी केली तर त्यांचा विचार नक्की होणार। सगळं महायुती म्हणून शहरामध्ये निवडणूक बनवणार। मी सिद्धार्थ प्रकाश कुंजली, मी प्रभाग 9च्या कडून मी भारतीय जनता पार्टीच्या ह्याला मी इच्छुक उमेदवार असून मी गेल्या अनेक वर्षापासून मी भारतीय जनता पार्टीमध्ये काम करतो। 2012 पासून मी सक्रिय सभासद आहे व 2017पासून मी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चामध्ये मी पदाधिकारी आहे। पहिल्यांदा मी चिटणीस म्हणून माझी नेमणूक झाली, त्यानंतर उपाध्यक्ष म्हणून, त्यानंतर सरचिटणीस, मग सरचिटणीस अशी ह्या कंटिन्युअसली मला माझ्या कामाची सक्सेसफुली काम केल्यामुळे मला कंटिन्युअसली माझा पद दिले गेले व हे माझे कामं बघून मला शहरोत्तर पूर्वच्या मंडलाध्यक्षपदी माझं निवड करण्यात आलं। गेल्या अनेक वर्षांपासून प्रभाग 9मध्ये हा वडार समाज हा जास्त संख्येमध्ये असून पण तेथील भारतीय जनता पार्टीने कधीही वडार समाजाला उमेदवारी दिलेली नाही। तर मी वडार समाजाचा शहराध्यक्ष असून मी भारतीय जनता पार्टीला विनंती करतो की ह्या वेळेस वडार समाजाला न्याय द्यावा व मला संधी द्यावा, जेणेकरून मला संधी मिळाल्यास मी चांगलं काम करून आणि प्रभागाच्या विकासावर लक्ष देईन। गटर वॉटर मीटर हे तर करणारच आहे, इथं मी महिलांना रोजगार देण्याचं काम करेन व विद्यार्थ्यांना शिक्षणाचं महत्त्व समजून सांगेन। असे मी अनेक कामं मी निवडून आल्यावर मी करेन व मी बोला की आज प्रभाग क्रमांक 7 मधून भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारी अर्ज परवा दिवसा आज मुलाखतीसाठी आम्ही आज आलेलो आहे। आज मुलाखत झालेली आहे। मी किरण शंकर पवार आणि माझी मिसेस मी ओपन पुरुषमधून व मिसेस श्रद्धा किरण पवार महिला ओपन प्रभागामध्ये 1 पुरुष ओपन, 1 OBC पुरुष आणि 2 ओपन महिला आहे। प्रभागामध्ये आई नगरसेविका मंदाकिनी पवार यांच्या प्रयत्नातून व निधीतून आतापर्यंत 35 ते 40 कोटी रुपयाची कामं झालेली आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पक्षाचं म्हणजे कधीच पक्षाचा उमेदवार निवडून आला नाही, ह्या वेळेला सगळ्यांना चमत्कार दिसेल की भारतीय जनता पक्षाचे 4 उमेदवार निवडून येतील। आपण कोणत्या मुद्द्यावर लढवणार आहात निवडणूक? मी रस्ता केला आहे, ड्रेनेज केलं आहे, पाणी केलं आहे, लाईट केले व सर्व सुखसुविधा झालेल्या आहेत। गेले 10 ते 12 वर्ष प्रत्येकाला पाण्याची मॅसेज माझ्या जाती आहेत, पाणी उद्या येणार आहे म्हणून। त्याचबरोबर शिफारसपत्र घरी नेऊन देतो व प्रभागामधील मुख्य रस्ते असतील किंवा छत्रपती संभाजी महाराज सुशोभीकरण असेल किंवा छत्रपती शिवाजी महाराज सुशोभीकरण असेल, रस्ता असेल
ड्रेनेज असेल, पाणी असेल, लाईट असेल, सर्व गोष्टी झालेल्या आहेत. झालेली कामं आम्हीच केलेत आमदार विजयकुमार देशमुख मार्गाच्या माध्यमातून, आणि राहिलेली कामं आम्हीच करणार, बाकी कोणी करू शकणार नाही. काय विचारले मुलाखतीमध्ये? मुलाखतीमध्ये विचारले की तुम्ही म्हणजे किती मराठाचं म्हणजे जातीन्यात पूर्ण सर्व गोष्टी विचारले. त्याचबरोबर कुठल्या जातीचं जास्त मतदान आहे किंवा तुम्ही पक्षाकडून उभारल्यानंतर सगळ्यांना घेऊन चालणार का, हे पण विचारले. ओके. आणि येणाऱ्या काळामध्ये आमच्या प्रभाग क्रमांक 7मध्ये ड्रेनेज झाले, रस्ता झाले, पाणी झाले, लाईट झाले, त्याचबरोबर 2 दवाखाने पण झाले. पण येणाऱ्या काळामध्ये आम्ही म्हणजे पुढचं ह्याच्यामध्ये आम्हाला जे वृद्ध पुरुष किंवा महिला असतील त्यांच्यासाठी निरुंबळ केंद्र, त्याचबरोबर जे प्रत्येकजण शिक्षणामध्ये मुलं किंवा वंचित राहू नये त्यासाठी आम्ही कॅम्प्युटर रूम, त्याचबरोबर नवीन टेक्नॉलॉजी म्हणून म्हणजे रस्ता सर्व गोष्टी आल्यानंतरनं वृद्धाश्रम आणि कॅम्प्युटर रूम. आणि मला अजून एक सांगायचं आहे की इलेक्शन झाल्यानंतरनं आम्ही निवडून ते 100% येणार आहे. पण आमच्या प्रभागामध्ये जुनी मिलची मोठी विहीर आहे. त्या विहिरीमधील जे पाणी म्हणजे जी गाळ काढून आमच्या प्रभागामध्ये प्रत्येकाला सांडपाण्यासाठी एक नळ देण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहे. ते माझं टार्गेट आहे आणि ते 100% करणार. नमस्कार, माझं नाव सौ श्रद्धा किरण पवार. मी प्रभाग क्रमांक 7मधून भाजपा या पक्षासाठी अर्ज दाखल केलेला आहे. आज त्यासाठी इथे मुलाखतीसाठी आम्हाला बोलवण्यात आलं होतं. त्या मुलाखतीत मला तुमच्या प्रभागात एकूण मतदार किती आहेत, पुरुष संख्या किती आहे, स्त्री संख्या किती आहे, हे प्रश्न विचारण्यात आले. तसेच प्रभाग क्रमांक 7मध्ये सर्व म्हणजे ड्रेनेज लाईन असू दे, पाईपलाईन असू दे, पाण्याचा प्रश्न असू दे, लाईटचा प्रश्न असू दे, सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेले आहेत. माझ्या सासू मंदाकिनी काकू पवार यांच्या निधीतून मार्गदर्शनाखालून हे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेले आहेत. ओके. नमस्कार, मी विजय मार्कंडे इप्पाकायल प्रभाग क्रमांक 10मधून आज इच्छुक म्हणून मुलाखत दिलेली आहे. देशाचे प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदीजी यांच्या नागरिकांसाठी जे योजना आणले होते ते योजना मी प्रामाणिकपणे आपल्या प्रभागामध्ये राबवले. माझं काम 2006 पासून ते आज गायत असं ते मी काम करत आहे. आणि त्या कामाच्या मोठी म्हणून मला 2012ला पक्षाने संधी दिलं होतं. त्यावेळी महिला नसतानासुद्धा मी निवडणूक लढवलो. तेव्हा मेडिकलपूर भागातील मला भरभरून मतदान केले. 2229 मतं मिळाले आणि मी काय कारणास्तव पराभव झालो. महिला नसतानासुद्धा मी जर नाही लढवलं असतं तर त्या ठिकाणी पक्षाचे अस्तित्व राहत नव्हतं. आणि ते पूर्वी महेश कोटींचं ते बाला किल्ला होतं. त्या बाला किल्ल्यामध्ये आपण सातत्याने भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून कार्य करत आत्तापर्यंत आलेले आहे. म्हणून मला विनंती आहे की पक्षाला माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला आज न्याय मिळावं. आणि मला खात्री आहे शहराध्यक्ष रोहिणीताई तळवळकर, आमदार विजयकुमार देशमुख मला न्याय देतील म्हणून मी या ठिकाणी आशा व्यक्त करतो. धन्यवाद. मी प्रभाग क्रमांक 8मधून सर्वसाधारण महिला इथून मी अर्जाची मागणी म्हणजे उमेदवार पाहिजे म्हणून मागणी केलेली आहे. मी आतापर्यंत पक्षाचं काम करत राहिले 12 वर्षापासून 12-13 वर्ष झालेत. निष्ठावंत एक प्रामाणिक म्हणजे कोणालाही न चुकता माझं काय असेल ते काम मी प्रामाणिकपणे करत आलेले आहे. त्यासाठी मी आता उमेदवारी म्हणून 100% तर मला उमेदवार मिळणार हे मला खात्री आहे. पुढे नगरसेविका झाल्यावर पण मी समाजाचं पूर्ण समाजसेवा करीन, कार्य करीन, लोकांच्या जे काही गरजा असतील त्या गरजा पूर्ण करीन अशी मी ग्वाही देते. आणि आमच्या विजयकुमार देशमुख मालकांनी जो शब्द म्हणजे आम्हाला सगळ्यांना दिलेला आहे त्या शब्दांचं मी पालन करेन. ओके. आज सोलापूर शहरात अतिशय उत्साहाचं वातावरण चालू आहे. आज पक्षाकडे 1000च्या पुढे इच्छुकांची आड झालेले आहेत. पक्षाचा एक निष्ठावंत आणि एक पूर्वीपासून काम करणारा कार्यकर्ता म्हणून मला अतिशय आनंद झालेला आहे. आणि आम्ही प्रभाग क्रमांक 8मधून आम्ही ह्या ठिकाणी सर्व आमच्या येथील इच्छुक उमेदवार, बाकीच्या पक्षात कसं असतं की तो इच्छुक उमेदवार वेगळीकडे जातो, हा इच्छुक उमेदवार वेगळीकडे जातो. पण प्रभाग क्रमांक 8 आणि सोलापूरमधले बरेच प्रभाग हे सगळे इच्छुक उमेदवार एकत्र येऊन या ठिकाणी सगळेजण आपले
मुलाखती देत आहेत आमच्या पक्षांच्या अध्यक्षांच्या इथं आणि येणाऱ्या काळात सोलापूर महानगरपालिकेवर भारतीय जनता पार्टीची सत्ता बसेल. सोलापूर शहराचे तिन्ही आमदार, पालकमंत्री आणि शहर अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली महानगरपालिकेची सत्ता भारतीय जनता पार्टीची बसेल ही सिद्धरामेश्वरची प्रार्थना करतो. आज प्रभाग क्रमांक 8मधून सर्व इच्छुक उमेदवार भारतीय जनता पार्टीने आज मुलाखतीचा कार्यक्रम ठेवला होता. त्याशी सगळ्यांनी आपली उपस्थिती लावली आहे. एकंदरीत पक्षाचं खेळीमेळीचं वातावरण जे पुढील येणाऱ्या 15 तारखेला होणाऱ्या मतदानासाठी अनुकूलतेचा दिवस श्री शिवयोगी शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराज यात्रा या सगळ्या खेळीमेळीच्या वातावरणामध्ये हे इलेक्शन पार पडते. सिद्धरामेश्वरचा आशीर्वाद प्रत्येक भाजपाच्या उमेदवार सोबत असणार. त्या प्रत्येक कार्यकर्ता हे आपापल्या परीनं समाजातील लहान मोठ्या घटकांची सेवा करतो आणि मतदान स्वरूपात जनता भरघोस मताने प्रत्येक उमेदवार निवडून देतील अशी मी सिद्धरामेश्वर भावना व्यक्त करतो. माझी 2 शब्द संपले. ओके. मी विश्वनाथ बदलापुरे प्रभाग 9मधून इच्छुक आहे कोकणमधून. तर आजपर्यंत मी पार्टीमध्ये जवळपास 20-25 वर्षे झाली पार्टीमध्ये मी काम करत आहे. यंदा प्रामाणिकपणे तिकीट मला मिळावे अशी माझी इच्छा आहे आणि मी समाजसेवक म्हणून खूप वर्षापासून सिव्हिल हॉस्पिटल असो किंवा कुठलेही हॉस्पिटल असो मी वारंवार रात्री बेरात्री लोकांसाठी काम करणारा माणूस आहे आणि काम करण्यासाठी मला ह्या पदाची गरज आहे. त्यासाठी मी तिकीट मागितलं. कोणत्या मुद्द्यावर तुम्ही लढवण्याचा निर्धार केलाय? आणि आता सध्या तर कसं आहे, माझा सामाजिक कार्यकर्ता म्हणून मी हॉस्पिटलला कुठं काय काम करत असतो त्यावेळेस गोरगरीब आणि ज्या जनतेसाठी मी काम करत असतो त्यावेळेस त्या तिथले अधिकारी म्हणजे तू कशासाठी आला, तुझं काय काम आहे, रोज येतोस रोज हे करतोस. तर माझं जवळपास आता 20 वर्ष झाले मी रोज सिव्हिल हॉस्पिटलला काम करत असतो आणि इतर ज्या 17-18 हॉस्पिटल आहेत पॅनलमध्ये त्या महात्मा फुले अंतर्गत त्या हॉस्पिटलमधून मी काम म्हणजे सगळ्याकडे जात येत असतो आणि त्या लोकांची मी कामं करत असतो. ओके. बोला. नमस्कार, जय श्रीराम. मी नागेश रामस्वामी सरगर मध्य विधानसभेतील मध्य मंडळाचा अध्यक्ष आहे. गेल्या 14 वर्षापासून जे मोदीजींचा चाय पे चर्चा हा कार्यक्रम होता तेव्हापासून मी पक्षाशी जोडलो गेलेलो आहे. मागील वेळीही आम्ही या 2017च्या निवडणुकीत इच्छा व्यक्त केली होती. तर आताही आम्ही या ठिकाणी मुलाखतीकरता आलेलो आहोत. काय प्रश्न विचारले मुलाखतीत? पक्षासाठी आपण काय कार्य केलं आणि कशा पद्धतीने संघटनात्मक आपण काम करताय याविषयी चौकशी झाली. प्रभागाविषयी आणि प्रभागातील विविध समस्याविषयी त्या ठिकाणी मुलाखतीत विचारण्यात आलेलं. ओके. मी प्रवीण काशीनाथ दर्गो पाटील. गेल्या 2003पासून मी भारतीय जनता पार्टीत सलग काम करत होतो. तर 2004च्या विधानसभेला पासून तर आज काय मी कंटिन्यू काम करत आहे. 2012ला मी तिकीटची मागणी केली होती, इच्छा व्यक्त केली होती. 2017ला इच्छा व्यक्त केली होती. मी पक्षामध्ये युवा मोर्चाचं काम केलेलं आहे आणि भारतीय जनता पार्टीत शहर उपाध्यक्ष म्हणून काम गेल्या टर्ममध्ये करत होतो आणि अनेक अभियान आणि अनेक आंदोलनात माझा निर्णय सहभाग आहे. तर सोलापुरातील एकता दौड असेल किंवा तिरंगा यात्रा असेल किंवा मतदार नोंदणी अभियान असेल त्यावेळी मी स्वतः 1000 सदस्य मी त्यावेळी निर्माण केले माझ्या प्रभागातून. तर अशा अनेक कार्यक्रमात मी सहभाग नोंदवतो. परवाच्या कोविड काळात MSCDचं जो आंदोलन होतं त्यामध्ये मला अटकही झाला, सुटकाही झाला. अशा अनेक कार्यक्रमात माझा कायमचा सहभाग असतो. तर प्रभाग क्रमांक 8D मधून मी पुरुषामध्ये इच्छुक आहे. पक्षाने मला यावेळी हे करावं खूप माझी इच्छा आहे. ओके. नमस्कार. तर आम्ही 35 वर्षापर्यंत भारतीय जनता पक्षाचे काम करतो. निष्ठावंत कार्यकर्ते हे सर्व निष्ठावंत कार्यकर्त्यांच्याच वेळा आता
कुलकर्णी आहेत, गवई आहेत, वर्णेकर आहेत, वाले आहेत आणि गोविंदर आहेत. सगळं निष्ठावंत आमची इच्छा एवढीच आहे की निष्ठावंत कार्यकर्त्यांना जुन्या कार्यकर्त्यांना नाही मिळावं. मी प्रवीण प्रकाश वाले प्रभाग 8D ओपन पुरुषमधून इच्छुक आहे. तर पक्षाला मी आज मागणी केलो, आता डोईजोडे यांना म्हणल्यासारखं न्याय द्यायला पाहिजे एवढंच. नमस्कार, मी माधुरी किशोर करते. मी प्रभाग क्रमांक 8मधून फॉर्म भरलेला आहे. आज मुलाखतीला आलेला आहे आणि मॅडमनी विचारले काय काय काम केलं आम्ही सगळं सांगितलेलं आहे. मग त्यांनी म्हणले काम आहे. मी काम नाही दिसलं तरी पण आमचे मिस्टर काम केलेलं आहे. त्यांची पोस्ट पावती म्हणून मला मिळावे आणि गेल्या वेळेस आम्ही माघारी घेतलेलं आहे ना, त्याची बी पोस्ट पावती म्हणून आम्हाला काय मिळावं म्हणून आम्ही हे केलं. आज झालं की सगळं बोला. मी BD घरकुल प्रभाग क्रमांक 10मधून इच्छुक आहे. मी गेल्या 2 टर्म नगरसेवक आहे. स्वर्गीय महेशअण्णा कोटे यांच्या आशीर्वादाने 2012 साली व 2017 साली मला उमेदवारी महेशांनी दिलं आणि मला भरघोस मताने निवडून आले. आता सध्या देवेंद्रदादा कोटे व प्रतिनिधीदादा कोटे यांच्या नेतृत्वाखाली परवा भाजपमध्ये आमचा प्रवेश झाल्यानंतर मी इच्छुक म्हणून या ठिकाणी प्रभाग 10मधून अर्ज भरलो आणि त्या अर्जाच्या अनुषंगाने आज मला मुलाखतीला बोलवले. या ठिकाणी मुलाखत चांगल्या प्रकारे झालेली आहे. शुभेच्छासुद्धा त्यांनी मला दिलेली आहे. मला जास्ती प्रश्न विचारलेले विद्यमान नगर असल्या कारणाने मला जास्ती प्रश्न विचारलेले. फक्त स्टेट लेवलनं सर्वे होईल प्रभागात. सर्वेमध्ये जर आपलं नाव असेल तर विचार काय महेश अण्णांची जाणीव असेल का? महेश अण्णांची जाणीव असेल का? नाही, नक्की महेश अण्णांचं जाणीव खूप भासा लागलं. तरीसुद्धा मन गट करून या ठिकाणी आलं. अण्णा नाही तर आम्ही कशासाठी उभारायचं असं बी मन एक म्हणत आहे. परंतु अण्णाचं अस्तित्व घरकुलमध्ये राहावं याच उद्देशाने आज मी या ठिकाणी मुलाखतीला आलेलं आहे. अण्णांचं जाणीव ही 100% झालेलं आहे.